नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मुदखेडच्या आस्था बालक आश्रमामधील मुलींवरती आश्रम अधीक्षकांनाच केले लैंगिक अत्याचार, आश्रम चालक पोलिसांच्या ताब्यात। केंद्र सरकारनं इंधनाचे दर वाढवल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी। कवठा गावामध्ये मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबिर संपन्न। आणि श्री मोहनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्त कुटे पाटील परिवाराच्या झेंड्याचे महंत बालब्रह्मचारी यांच्या हस्ते पूजन। साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं। वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता। तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर। तसेच साईधाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील। कॅशलेस सुविधा, यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा। साईधाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी। डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ। मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28। डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ। मोबाईल नंबर 81 49 26 15 21। संपर्क: साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर। Want a beautiful healthy smile? Visit धावडे डेंटल। डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक। उपलब्ध सुविधा: दातांचा एक्स-रे, कॉस्मेटिक क्लिनिंग, रूट कॅनल, क्राउन ब्रिज, दात काढणं, हिरड्यांचा इलाज, डेंटल इम्प्लांट, डेंटल ऑर्थो ट्रीटमेंट, लहान मुलांच्या दातांची तपासणी आणि उपचार। वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत। डॉक्टर धावडे, कोणार्क, शरद। ठिकाण: डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक, गोकुळ कॉलनी, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। फोन नंबर 99 70 08 41
13. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडली आहे. नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड येथील आस्था बालक आश्रमामध्ये हा प्रकार घडलाय. या संदर्भात पोलिसांकडून आश्रम चालकाला पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यामध्ये घडली आहे. नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड येथील आस्था बालक आश्रमामधील हा प्रकार आहे. बालक आश्रमामधील अधीक्षक या घटनेमधील आरोपी असल्यामुळे खळबळ उडाली आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड येथील आस्था बालक आश्रमामधील मुलींवरती लैंगिक अत्याचार हा संतापजनक प्रकार आश्रमामधील अधीक्षकाकडूनच सुरू होता. पोलिसांकडून आश्रम चालकाला पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड येथील आस्था बालक आश्रमामधील अधीक्षकाकडूनच अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या लैंगिक अत्याचारामुळे पीडितांनी आश्रमामधनं पळ काढला आणि किनवट रेल्वे स्टेशनवरती पीडित पोहोचले. यावेळी संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी दोघांची चौकशी केली. त्यामध्ये हा संतापजनक प्रकार समोर आलाय. अखेर दोनही पीडितांना मुदखेडला आणण्यात आलंय. त्यानुसार विनयभंग आणि पॉस्को कायद्याअंतर्गत आरोपी शिवाजी गुंटे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली आहे. आस्था बालक आश्रम या ठिकाणी एका पीडित मुलीला अत्याचार झाल्याची घटना माहिती मिळाल्यानंतर तिची तक्रारीवरून आस्था आश्रमचे जे अधीक्षक होते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुदखेडला. त्या नंबर CR नंबर 43/2021 कलम 376 IPC आणि पोस्कोचे 5-6 कलम लावलेले आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब, ॲडिशनल साहेब, DYSP साहेब यांच्या मार्गदर्शनाने तपास चालू आहे. आरोपीला ताब्यात घेतलेले आहे. बाकी शांतता आहे. मझहर शेख C24 तास. सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्यांचा नेवासा येथील साई शिवार प्रतिष्ठानच्या वतीनं पोलीस रत्न, साई रत्न अशी उपाधी देऊन सन्मान करण्यात आलाय. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं झालेल्या भंडाऱ्याच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सदरची उपाधी प्रदान करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्यांचा नेवासा येथील साई शिवार प्रतिष्ठानच्या वतीनं पोलीस रत्न, साई रत्न अशी उपाधी देऊन सन्मान करण्यात आलाय. माघ पौर्णिमेच्या निमित्तानं झालेल्या भंडाऱ्याच्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये सदरची उपाधी प्रदान करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी साईबाबांचे सेवेकरी नानासाहेब निमोणकर यांचे वंशज नंदकुमार देशपांडे निमोणकर, दिलीपराव चुत्तर, व्यापारी जयकुमार गुगळे, गोपाळ गायकवाड, रावसाहेब येवले, ॲडव्होकेट दिलीप चंगेडिया, अन्नदाते श्रीमती गयाबाई डवले, श्रीमती मन्नाबी शेख, चित्रकार रवी महागावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी साईभक्त नानासाहेब निमोणकर यांचे वंशज नंदकुमार निमोणकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निमोणकर यांनी आणलेल्या साईबाबांच्या पादुकांचे तसेच महाप्रसाद बनवणाऱ्या साईबाबांच्या हंडीचे पूजन करण्यात आले. साईधुनी प्रज्वलित करून आरती करण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे यांनी स्वागत केलंय, तर प्रतिष्ठानचे सल्लागार पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केलंय. या प्रसंगी प्रमुख अतिथी साई सेवक नानासाहेब निमोणकर यांचे वंशज नंदकुमार निमोणकर यांना साईरत्न, तर पोलीस कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, संजय गायकवाड, महिला पोलीस कल्पना गावडे, सविता उंद्रे तोडमल, तुळशीराम गीते यांना पोलीस रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. उपस्थित नागरिकांना यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप करण्यात आले. यावेळी साई शिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे, उपाध्यक्ष शरद पंडुरे, सचिव सचिन कडू, खजिनदार नितीन कुंढारे, विश्वस्त रामेश्वर जाधव, दत्तात्रय जायगुडे, शिवाजी काकडे, ज्ञानेश्वर पंडुरे, संभाजी पवार, उमेश पंडुरे, महेश पंडुरे आदी या ठिकाणी उपस्थित होते. आदर्श शिक्षक डॉक्टर रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर शरद पंडुरे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत. नेवासा बुद्रुक येथील डवले परिवाराच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप यावेळी करण्यात आलंय. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा.
या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी. यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं. वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच साईधाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईधाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. संपर्क: साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. Want a beautiful healthy smile? Visit धावडे डेंटल. डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक. उपलब्ध सुविधा: दातांचा एक्सरे, कॉस्मेटिक क्लिनिक, रूट कॅनल, क्राउन ब्रिज, दात काढणं, हिरड्यांचा इलाज, डेंटल इम्प्लांट, डेंटल ऑर्थो ट्रीटमेंट, लहान मुलांच्या दातांची तपासणी आणि उपचार. वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. डॉक्टर धावडे, कोणार्क, शरद. ठिकाण: डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक, गोकुळ कॉलनी, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 99 70 08 41 13. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून नागरिक आपला जीव मुठीमध्ये धरून जीवन जगतायत. त्यातच महागाईने डोकं वर काढलंय. तसेच केंद्र सरकारनं इंधनाचे दर देखील वाढवले. त्यामुळे आता नागरिकांमधनं तीव्र नाराजी व्यक्त होतीये.
आधीच कोरोना आणि त्यामध्ये सर्वत्र महागाईनं नागरिकांना परेशान केले असं असताना केंद्र सरकारनं इंधनाचे दर वाढवलेत, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये. गेल्या 1 वर्षांपासून कोरोना महामारीच्या भीतीनं नागरिक आपला जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्रानं पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव हे वाढवले आहेत. असं असताना लोकप्रतिनिधी मस्त आणि नागरिक मात्र त्रस्त असं दिसतंय. सध्या केंद्रामध्ये भाजप सरकार असून नागरिकांना दिलासा देण्याऐवजी पेट्रोल आणि डिझेलचे भाव 100 पार केल्यामुळे नागरिकांना न परवडणारे दर आहेत. तर राज्यामध्ये 3 पक्षाचे आघाडी सरकारच्या विरोधामध्ये सतत भाजप रस्त्यावरती उतरून वीज बिलाची ठिकठिकाणी होळी करताना दिसते. रास्ता रोकोच्या माध्यमामधनं राज्य सरकारला खिंडीमध्ये पकडण्याचा वेळोवेळी प्रयत्न करताना दिसते. मग केंद्रामध्ये भाजपची सत्ता असून पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे आता जनता परेशान झाली आहे. तेलाचे भाव वाढलेत, त्यामुळे अनेक नागरिकांनी आपली वाहनं झाडाला टांगून केंद्र शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केलाय. भाजपनं तेलाचे दर कमी केले नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये जनता हिसाब चुकता करेल असा इशारा नागरिकांमध्ये दिला जातोय. सर्वांना नमस्कार. माझं नाव भास्कर विश्वनाथ माने, राहणार लोहारा, तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद. मी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारचा इंधन दरवाढीच्या संदर्भात जी रणनीती सरकारनं केंद्र सरकारनं अवलंबलेली आहे तिचा जाहीरपणे निषेध करतो. वेळोवेळी इंधन दरवाढीच्या संदर्भात, गॅस दरवाढीच्या संदर्भात शासनाकडे निवेदनं दिली महागाईच्या विरोधात, तरी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. आज महिलांना उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस दिला, परंतु त्याचे पैसे वसूल केले आणि त्याची जी सबसिडी आहे तीही आता बंद केलेली आहे. परत महिलांना आणखीन टोल पेटवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इंधन दरवाढीच्या बाबतीत तरुण युवकांनी आपल्या मोटरसायकली झाडाला टांगून निषेध केला. पेट्रोल आणि डिझेलचे दरभाव अतिशय गगनाला भिडलेले आहेत आणि चोराच्या उलट्या बोंबा म्हणल्यासारखं भाजप वागत आहे. तरी या केंद्रातील भारतीय जनता पार्टी सरकारचा इंधन दरवाढीच्या बाबतीत आखलेल्या रणनीतीचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि भाजपला हे फार महागात पडेल. कारण देशाच्या ग्रामीण भागामधील वाहतुकीची जी व्यवस्था आहे, मग 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा ट्रक्स असतील, टँकर्स असतील, हे डिझेल आणि पेट्रोलच्या याच्यावर चालणारी वाहनं आहेत आणि हे सर्व लोक, ही यंत्रणा सगळी परेशान झालेली आहे आणि इंधनाचे भाव वाढल्यामुळं सगळ्या मार्केटवर त्याचा परिणाम होत आहे. म्हणून येणाऱ्या काळात याचे सर्व परिणाम भारतीय जनता पार्टीला भोगल्याशिवाय राहणार नाही असं माझं. यशवंत भुसारे, सी24 तास, लोहारा, उस्मानाबाद. पूजा चव्हाणला न्याय द्यावा आणि वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी नांदेडमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या दरम्यान पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे. पूजा चव्हाणला न्याय द्या आणि वनमंत्री संजय राठोडचा राजीनामा घ्या या मागणीसाठी 27 फेब्रुवारी शनिवारी नांदेडमध्ये भाजप महिला आघाडीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं. शिवाजीनगर ओव्हरब्रिजवरती आंदोलन करताना भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सोशल डिस्टन्स आणि जमावबंदी आदेशाचं उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली आहे. त्यामुळे काही काळ इथे तणाव निर्माण झाला होता. यावेळी सरकार संजय राठोड यांना पाठीशी घालतंय. महिलांच्या बाबतीमध्ये हे सरकार असंवेदनशील आहे असा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केलाय. दरम्यान यावेळी भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये घोषणा देत संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यभरामध्ये जमावबंदीचे आदेश असताना या आंदोलनामुळे मात्र मोठा जमाव तयार होतोय आणि त्यामुळेच चक्काजाम होऊन वाहतूक खोळंबली होती. मझहर शेख, सी24 तास, नांदेड. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगावर मनात बिनधास्त. साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. उपलब्ध सुविधा
गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता. तपासणीसाठी कोणी यावं? अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं, शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच सायदाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईदाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. संपर्क: साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. Want a beautiful healthy smile? Visit धावडे डेंटल. डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक. उपलब्ध सुविधा: दातांचा एक्स-रे, कॉस्मेटिक क्लिनिक, रूट कॅनल, क्राउन ब्रिज, दात काढणं, हिरड्यांचा इलाज, डेंटल इम्प्लांट, डेंटल ऑर्थो ट्रीटमेंट, लहान मुलांच्या दातांची तपासणी आणि उपचार. वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. डॉक्टर धावडे, कोणार्क, शरद. ठिकाण: डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक, गोकुळ कॉलनी, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 99 70 08 41 13. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. अकोट तालुक्यातील कवठा बुद्रुक गावामधील नागरिकांसाठी मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली. अकोट तालुक्यातील कवठा बुद्रुक गावामधील नागरिकांसाठी मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गावामधील शेकडो नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. कवठा बुद्रुक गावाचे सरपंच देवानंद रावणकार, उपसरपंच अलका प्रमोद धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेमध्ये सदर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरा मंचनपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अंकुश वालसिंगे, CHO डॉक्टर महेश कुलट, रितेश वानखडे,
माधुरी धांडे, रेखा निबोकार, विश्वास धांडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी गावामधील वयोवृद्ध नागरिक महिलांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे। गावामधील नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन कवठा येथील गावाचे सरपंच देवानंद रावणकर यांनी जनतेला केले। आपल्या गावात आज सावरा PSC मार्फत कोरोनाची टेस्ट मोफत कोरोना टेस्ट घेण्यात आलेली आहे। या वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून सावरा PSCचे डॉक्टर लोक वालसिंगे साहेबांनी आज आपल्या इथं टेस्ट चालू केलेली आहे। या टेस्टमध्ये गावातील लोक प्रतिसाद देत आहेत। दुकानदार, फेरीवाले, भाजीपाल्यावाले जे संपर्कात येणारे लोक आहेत त्यांची आपण टेस्ट घेत आहोत। इथं या वाढत्या बिमारीचा प्रादुर्भाव पाहून ही टेस्ट जे चालू आहे हिला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही ग्रामपंचायत कर्मचारी, डॉक्टर लोक चांगल्या पद्धतीनं काम करत आहे। वृत्तसंकलन विभाग C24 तास उल्हासनगर। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील मोरिया चिंचोरे गावामध्ये 51 वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं। सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ज्येष्ठ नागरिक मंच सदस्य, वाचनालय प्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न झालंय। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील मोरिया चिंचोरे या गावामध्ये 51 वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं। सोनई येथील यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारानं ज्येष्ठ नागरिक मंच सदस्य, वाचनालय प्रतिनिधी, ग्रामस्थ यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले। विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेमधनं साजरा करण्यात आलाय। प्रतिष्ठानं दत्तक घेतलेल्या आदर्श गाव मोरिया चिंचोरे गावामध्ये 365 दिवस वृक्षारोपण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक मंच सोनईचे सदस्य, यशवंत प्रतिष्ठान चालवत असलेल्या वाचनालयांचे प्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या हस्ते आदर्श गाव मोरिया चिंचोरे इथे 51 विविध वृक्षांचं वृक्षारोपण करून वृक्ष आणि मराठी भाषा यांच्या संवर्धनाची शपथ घेण्यात आली आहे। यावेळी बोलताना ज्येष्ठ नागरिक मंच सोनईचे सदस्य म्हणालेत की आम्ही दरवर्षी मराठी भाषा दिन पारंपरिक पद्धतीने साजरा करतो, परंतु यावर्षी प्रशांत गडाख यांनी आदर्श गाव मोरिया चिंचोरे इथे आमच्या हस्ते वृक्षारोपण करून वनराई आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यास पुढाकार घेतला। यामधनं आपल्या या माय मराठीचा गौरव होईल। ही बाब निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। दरम्यान यावेळी वड, पिंपळ, जांभूळ, कडुनिंब आदी देशी झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलंय। गणेश राठोड, C24 तास, अहमदनगर। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। साईधाम हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन, कुटुंब नियोजन ऑपरेशन, उलटवण्याची शस्त्रक्रिया, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचे ऑपरेशन, पिशवीचे गाठी काढणं, अंडाशयाची गाठ काढणं। वंध्यत्व निवारण आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये खालील सुविधा उपलब्ध: स्त्री पुरुष वंध्यत्व उपचार, मूल होण्यासाठी लागणाऱ्या सर्व चाचण्या, सोनोग्राफीद्वारे स्त्री बीजांच्या चाचण्या, अतिप्रगत टेस्ट ट्यूब बेबी, स्त्री बीजदान, गर्भदान, गर्भ गोठवणं, अनुवांशिक आजाराबाबत सल्ला, सरोगसी, बदली माता, तपासणीसाठी कोणी यावं, अंगावरनं पांढरं जाणं, मासिक पाळी दरम्यान त्रास होणं, ओटी पोटामध्ये दुखणं,
शरीर संबंधानंतर रक्तस्राव होणं, गर्भाशयाला सूज असणं, स्त्रियांचे कॅन्सर, मूलबाळ न होणं, स्तनाच्या गाठी, मासिक पाळी वेळेवरती न येणं, स्त्रियांमध्ये बीजाणूंची वाढ न होणं, स्त्रियांमध्ये स्त्रीबीज निर्मिती न होणं, एंडोमेट्रियोसिस, गर्भनलिका बंद असणं, गर्भपिशवीच्या समस्या, पुरुषांमध्ये शुक्राणू नसणं किंवा कमी असणं, पूर्वी IUI आणि IVF फेल असणं, व्यसनमुक्ती, अपेंडिक्स, हर्निया, मुतखडे, सोनोग्राफी सुविधा, ICU ची सुविधा, तातडीची रुग्णसेवा, गर्भाशयाचे, अंडाशयाचे, स्तनाचे कॅन्सर. तसेच सायदाम हॉस्पिटलमध्ये पिवळ्या आणि केशरी कुपन धारकांना महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेमध्ये बसलेले आजार मोफत होतील. कॅशलेस सुविधा यामध्ये MD इंडिया, न्यू इंडिया, नॅशनल इन्शुरन्स, ओरिएंटल इन्शुरन्स, मेडिअसिस्ट, स्टार, रिलायन्स आणि इतर कंपन्यांकरता कॅशलेस सुविधा. साईदाम हॉस्पिटल, वंध्यत्व निवारण केंद्र आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर राहुरी. डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग आणि दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ. मोबाईल नंबर 74 98 13 67 01 आणि 89 28 10 71 28. डॉक्टर सोनाली माने, स्त्रीरोग आणि प्रसूती रोग तज्ञ. मोबाईल नंबर 81 49 26 15 21. संपर्क साईधाम हॉस्पिटल, हॉटेल भाग्यश्रीच्या पाठीमागे, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी, जिल्हा अहमदनगर. Want a beautiful healthy smile? Visit धावडे डेंटल. डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक. उपलब्ध सुविधा: दातांचा एक्सरे, कॉस्मेटिक क्लिनिंग, रूट कॅनल, क्राउन ब्रिज, दात काढणं, हिरड्यांचा इलाज, डेंटल इम्प्लांट, डेंटल ऑर्थो ट्रीटमेंट, लहान मुलांच्या दातांची तपासणी आणि उपचार. वेळ: सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत. डॉक्टर धावडे, कोणार्क, शरद. ठिकाण: डॉक्टर धावडे डेंटल क्लिनिक, गोकुळ कॉलनी, राहुरी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 99 70 08 41 13. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासा नगरीचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचं कुलदैवत श्री मोहिनीराजांची यात्रा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान यात्रा उत्सवाच्या निमित्तानं नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील परिवाराच्या पहिल्या मानाच्या झेंड्याचं पूजन महंत बालब्रह्मचारी महाराजांच्या हस्ते करून पहिला झेंडा श्री मोहिनीराजांच्या मंदिरावरती लावण्यात आला. नेवासा नगरीचे ग्रामदैवत आणि लाखो भाविकांचे कुलदैवत असणाऱ्या श्री मोहिनीराजांची यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. दरम्यान यात्रा उत्सवाच्या निमित्तानं नेवासा बुद्रुक येथील कुटे पाटील परिवाराच्या पहिल्या मानाच्या झेंड्याचं पूजन महंत बालब्रह्मचारी महाराजांच्या हस्ते करून मानाचा पहिला झेंडा रविवारी 28 फेब्रुवारी रोजी श्री मोहिनीराजांच्या मंदिरावरती लावण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर मंदिर देवस्थान प्रमुख महंत 1008 श्री बालब्रह्मचारी महाराज यांच्या हस्ते विधिवत ध्वजपूजन करून आरती करण्यात आली. यावेळी कुटे पाटील परिवाराच्या वतीनं संजय एकनाथ कुटे पाटील यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आलं. उपस्थित महिलांच्या वतीनं ध्वजाला पंचारती ओवाळून औक्षण करण्यात आलं. तर कुमारी पिंकू गोंजारी आणि कुमारी भक्ती रहाट या कन्यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्यांबद्दल महंत बालब्रह्मचारी महाराजांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोरोनाचं संकट असल्यामुळे झेंडा पूजनाच्या नंतर सामाजिक अंतराचं पालन करत 5 जणांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक न काढता श्री मोहिनीराजांच्या नावाचा जयघोष करत पायी जाऊन मंदिरावरती झेंडा लावण्यात आला. यावेळी माजी सरपंच बाबा कांगुणे, संभाजी ठाणगे, माजी उपसरपंच अजित जाधव, सतीश भाकरे, कैलास खंडागळे, सीताराम नवले, नारायण चव्हाण, सोपान शेंडे, संजय कुटे पाटील, सत्यवान कुटे, शेषराव कुटे, राजेंद्र कुटे,
किरण कुटे, अशोक कुटे, राहुल कुटे, संतोष कुटे, आलोक कुटे, अभिषेक कुटे, कल्याण कुटे, तुषार कुटे आदी या ठिकाणी उपस्थित होते. पिढीपार चालत असलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून कुटे पाटील परिवाराच्या वतीने 5 ते 6 प्रतिनिधींच्या साक्षीने सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णपणे नियमांचे पालन करून मोहिनीराज मंदिरावरती पहिला मानाचा झेंडा लावण्यात आलेला आहे. परंपरा चालू झाल्या असल्यापासून जवळजवळ 1.5 वर्ष झाले आहे. तरी आम्ही कोरोनाच्या याच्यामुळं आमचे कुटे परिवार पूर्ण घराजवळ पूर्ण उपस्थित होते आणि इकडं मंदिराजवळ आणलेले जवळजवळ 4 ते 5 लोकांना आम्ही झेंडा खंडित होऊ नये म्हणून मंदिराला लावण्यात आलेलं आहे. शंकर नामदे, C24 तास, निवासा. घोडेगाव शहरामध्ये अनेक समस्या आहेत. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये जुन्नर फाटा इथे गटारामध्ये ड्रेनेज लाईन नाहीये, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये कचऱ्याची आणि सांडपाण्याची समस्या आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक आजार होत आहेत. त्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायतनं तात्काळ स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घोडेगाव शहरामध्ये नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये जुन्नर फाटा इथे गटारामध्ये ड्रेनेज लाईन केली नसल्यामुळे गटारीचं पाणी उघड्यावरती आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्याचप्रमाणे घोडेगाव वॉर्ड क्रमांक 4 मध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कचऱ्याच्या आणि सांडपाण्याच्या समस्या आहेत. घोडेगाव ग्रामपंचायत घंटागाडी रोज सकाळी फिरवते, पण तरी देखील जागोजागी कचऱ्यांचा ढीग पाहायला मिळतोय. घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीमध्येच कचऱ्याची समस्या का, असा प्रश्न घोडेगावमधील ग्रामस्थांना पडलाय. या कचऱ्याच्या आणि अस्वच्छतेच्या समस्यामुळे नागरिकांना मोठमोठ्या आजारांना सामोरं जावं लागतंय. काही महिन्यांपासून डेंग्यू या आजारानं घोडेगावमध्ये थैमान घातलं होतं. कोरोनापेक्षा देखील जास्त डेंग्यूची भीती वाढली होती. त्यानंतर ग्रामपंचायतनं फवारणी देखील केली होती, परंतु फवारणीचा काहीच फायदा झाला नाहीये. रुग्ण अजून वाढत चाललेत असं नागरिकांमधनं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी मुस्लिम समाजाचे शाहू पठाण यांच्या घरामध्ये जवळजवळ 7 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. रुग्णांना मोठ्या प्रमाणावरती भुर्दंड पडतोय, त्यामुळे रुग्णांच्या खिशामधल्या तुंबड्या खाली होत आहेत. त्यामुळे घोडेगाव ग्रामपंचायतनं स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 2 वर्षापासून घोडेगाव ग्रामपंचायतीने बाजार तळाच्या ठिकाणी 2 शौचालय इथं काही कारण नसताना इथं उभे केलेले आहेत. त्याचा उपयोग काही कुणी बाजारकरांसाठी होत नाही आणि त्या ठिकाणी आज बाहेरून येणारे कोणीही त्याचा उपयोग करीत नाही, पण त्याचा एकदम गलिच्छ हे झालेलं आहे. ते असं कुणी येणाऱ्या जाणाऱ्यांनी बेजबाबदारपणे वापर करून त्यामुळं त्याचा स्वच्छता नाही आहे. त्याच्यामुळं तिथे डेंगीच्या आळ्या वगैरे साचलेल्या आहे. चेंबर फुटल्यामुळं आतमध्ये त्याची स्वच्छता नसल्यामुळं गलिच्छ झालेलं आहे. त्यामुळं या विभागात डेंगीच्या आळ्याच्या याच्यात संडास बाथरूम ते स्वच्छ नसल्यामुळं डेंगीच्या आळ्या तयार झाल्यामुळं माझ्या घर त्या याच्यापासून जवळ असल्यामुळं त्याचं बरेच क्षेत्र आमच्या घराच्या शेजारी असल्यामुळं माझ्या घरात गेले 15 दिवसात जवळजवळ 9 लोकांना डेंग्यूची लागण झाली. त्यामुळं त्याच्या ग्रामपंचायतच्या सर्वांनी विचार करून त्याचा काही उपयोग नसताना ते शौचालय या ठिकाणावर काढून टाकावं अशी मी ग्रामपंचायतीला विनंती केलेली आहे. अर्ज दिलेला आहे. आरोग्य कर्मचारी ते येऊन पाणी करून गेले, त्यांनी त्याच्यात काही असं आपलं वरवरून पाणी करून गेलेले आहे. त्यांनी खत वगैरे औषध टाकून पण त्यांचाही रिपोर्ट आपल्याला मिळेल का त्या ठिकाणी स्वच्छता आहे. संपूर्ण वातावरण तिथं गलिच्छ आहे, वास येतो सगळं. आणि ड्रेनेज लाईन फुटल्यामुळं आणि ड्रेनेज लाईन तुंबल्यामुळं तिथं डासांची उत्पत्ती हे होत आहे. तरी त्याचा आपण विचार करून त्याचा नायनाट करावा एवढीच विनंती करतो. किशोर वाघमारे, C24 तास, घोडेगाव, पुणे.
गोलमाल है भाई सब गोलमाल है, हर सीधे रस्ते की एक टेढ़ी। संगमनेर शहरामधील जोरवे नाका या ठिकाणी असलेल्या यंग नॅशनल ग्राउंडमध्ये उम्मत फाउंडेशन तर्फे आयोजित नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे चषक भव्य सिंथेटिक बॉल क्रिकेट चषक हे छत्रपती स्पोर्ट्स क्लबनं पटकावलाय। संगमनेर शहरामधील जोरवे नाका या ठिकाणी असलेल्या यंग नॅशनल ग्राउंडमध्ये उम्मत फाउंडेशन तर्फे आयोजित नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे चषक भव्य सिंथेटिक बॉल क्रिकेट चषक छत्रपती स्पोर्ट क्लबनं पटकावला आहे। तर दुसरा चषक मेमोडियन स्पोर्ट्स क्लब, तृतीय चषक उमर 11 संघ आणि चतुर्थ चषक रुद्र प्रतिष्ठाननं पटकावलाय। उत्कृष्ट फलंदाज प्रफुल्ल शिंदे, उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील खोजे, बेस्ट कीपर शहबाज अली यांनी बक्षिसं जिंकली आहेत। या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष वसीमभाई शेख, नगरसेवक आरिफभाई देशमुख, नगरसेवक डॉक्टर दानिशभाई खान, मुदस्सर उर्फ गोपीभाई जागीरदार, मुजीब खान, मदर शेख, तौफिक खान, शादाबभाई शेख, ऊस कमिटी अध्यक्ष अमजदभाई पठाण, बिंडूभाई जागीरदार, संगमनेर शहर काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष जावेदभाई शेख, दिलावर पिंजारी, शोएब खान आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। हर साल के मुताबिक इस साल भी उम्मत फाउंडेशन की तरफ से सिंथेटिक बॉल क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था और इस टूर्नामेंट के लिए यहाँ पर शांति से सभी क्रिकेट के सामने हुए और इस टूर्नामेंट को कामयाब करने के लिए यहाँ के सभी क्रीडा प्रेमी नागरिकों का मैं उम्मत फाउंडेशन की ओर से तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और यहाँ पर अपना वक्त देने वाले वॉलेंटियर का भी दिल से शुक्रिया अदा करता हूँ। उसी तरीके से संगमनेर नगर पालिका के उपनगर अध्यक्ष वसीम भाई, इनका भी इस टूर्नामेंट के लिए बहुत साथ रहा है और उसी तरीके से सभी मुजीब खान, शोएब खान, दिलावर पिंजारी, अरबाज, आरिफ सैयद और तमाम साथियों ने इस टूर्नामेंट को कामयाब करने के लिए कड़ी मेहनत की है। मैं उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और इस टूर्नामेंट में सभी लोगों को एक अच्छा क्रिकेट देखने को मिला और सबने सोशल डिस्टेंसिंग का ध्यान रखकर इस टूर्नामेंट को कामयाब बनाने की पूरी कोशिश की। इस टूर्नामेंट में पहला पारितोषिक जीता है छत्रपति क्रिकेट संघ ने, उसी तरीके से दूसरा पारितोषिक जीता है मोमेडियन क्रिकेट क्लब ने, तीसरा पारितोषिक जीता है रुद्रा प्रतिष्ठान ने और चौथा पारितोषिक जीता है तीसरा पारितोषिक जीता है उमर 11 ने और चौथा पारितोषिक जीता है रुद्रा प्रतिष्ठान ने। मैं चारों संघों को जिन्होंने अच्छा क्रिकेट का प्रदर्शन किया उनको शुभेच्छा देता हूँ। भविष्य में भी वो ऐसे ही अच्छे क्रिकेट का मुजाहिरा करेंगे। उम्मत फाउंडेशन आयोजित सिंथेटिक बॉल नाईट क्रिकेट स्पर्धा नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे चषक या चषकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन होतं या स्पर्धेचं आणि खूप चांगल्या स्पर्धा या ठिकाणी पार पडलेल्या आहे। आमचा जो छत्रपती संघ आहे त्या छत्रपती संघाने चांगला खेळ करून अंतिम सामन्यापर्यंत धडक मारलीने या उन्मत फाउंडेशनच्या या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे चषकावर रोख रुपये 31,000 रुपये व चषकावर आपलं नाव करलं। अतिशय चांगलं आयोजन नियोजन होतं आणि आमच्या संघाने छत्रपती संघाने विजय मिळवल्याबद्दल त्यांना सर्व क्रिकेट प्रेमीकडनं आमच्याकडनं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचबरोबर जे चषकाचं आयोजन केलं होतं उन्मत फाउंडेशननी त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन आणि असंच क्रिकेट स्पर्धेचं चांगलं आयोजन करत राहो अशीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आयोजक आणि विजेता संघाचं अभिनंदन पुन्हा एकदा। शावीर शेख, C24 तास, संगमनेर। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। मुदखेडच्या आस्था बालक आश्रमामधील मुलींवरती आश्रम अधीक्षकांनाच केले लैंगिक अत्याचार, आश्रम चालक पोलिसांच्या ताब्यात। केंद्र सरकारनं इंधनाचे दर वाढवल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी। कवठा गावामध्ये मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबिर संपन्न। आणि श्री मोहनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्त कुटे पाटील परिवाराच्या झेंड्याचे महंत बालब्रह्मचारी यांच्या हस्ते पूजन।
याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर्तमानात बिनधास्त.